आज जो इथं केर ग्रामस्थ निदेलवाडी यांच्या वतीनं आमचा मान सन्मान केला त्याबद्दल आयोजकांचे मनपूर्वक आभार मानतो। आजचा 131वा प्रयोग इथं आम्ही सादर करत आहोत। त्या प्रयोगामागे कथा संकल्पना दिग्दर्शन थोडक्यात जरी माझं असलं तरी सर्व संगीत साथ, सर्व कलाकार, नेपथ्य, ट्रिक्सीन, प्रकाश योजना या सर्वांच्या मेहनतीमुळे यशस्वी प्रयोगाकडे आम्ही वाटचाल करत आहोत। आणि श्री क्षेत्र आदमापूर या बाळूमामांच्या ठिकाणी सुद्धा त्यांच्या जन्मोत्सवानिमित्त आम्ही नाट्यप्रयोग सादर केला आणि बाळूमामांच्या कृपेनेच आम्ही केलेला नाट्यप्रयोग तिथल्या रसिकांच्या पसंतीस उतरला। ही बाळूमामांची कृपा आणि तुम्हा सर्व रसिकांचं प्रेम। गेली दशावतारात 9 वर्ष मी कार्यरत आहे आणि गेल्या वर्षापासून मी माझं स्वतःचं मंडळ स्थापन केलं आणि या दशावताराला चांगले दिवस यावे, चांगलं व्यासपीठ यावं तर आपल्याला काहीतरी चांगलं करावं लागेल। याच एका उद्देशानं माझ्या दशावताराचा झेंडा उंचीवर न्यावा या थोर जिज्ञासेनं असे नवनवीन नाट्यप्रयोग रसिकांसाठी मी घेऊन येण्याचा प्रयत्न करत आहे आणि तुम्हा सर्वांचं प्रेम आशीर्वाद असल्यामुळेच माझ्या प्रत्येक नाट्यप्रयोगाला आपली पसंती प्राप्त होत आहे। या वर्षीसाठी रामभक्तीवर आधारित संत कबीर हा नाट्यप्रयोग आम्ही घेऊन आलो आणि त्या नाट्यप्रयोगाला सुद्धा तुम्हा सर्व रसिकांचं प्रेम लाभलं। असेच तुमचे प्रेम आशीर्वाद आम्हा सर्व कलाकारावर राहू दे आणि आपल्या कोकणची कला, दशावतार कला ही फार मोठ्या उंचीवर जाऊ दे हीच इथली ग्रामदेवता श्रीदेव महापुरुष चरणी प्रार्थना करतो। आपण आदर सत्कार केला, प्रेमाची शाल पांघरून आम्हा सर्व कलाकारांना प्रोत्साहन दिला। ही मायेची शाल घेऊन आम्ही नक्कीच यापुढे चांगले नाट्यप्रयोग करू असा शब्द देतो आणि माझे 2 शब्द थांबवितो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय दशावतार।